तर मुंबईमध्ये थोड्याच वेळामध्ये समुद्राला भरती येणार आहे। समुद्राला 3 ते 4 मीटर उंच लाटा उसळणार आहेत आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना केलंय। मुंबईत पुढील 10 ते 12 तास पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे। मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईतील समुद्राला भरती येणार असून 3 ते 4 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यामुळे पुढील 10 या सगळ्याबरोबरच पुढील 10 ते 12 तास जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे। साधारणपणे डॉप्लरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज संध्याकाळी 6 नंतर आणि उद्या या 3 मीटर आणि 4 मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील। त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल हे दादर चौपाटीवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण बघतोय की पुढच्या काही मिनिटांमध्ये हायटाईड आहे अशा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। काय परिस्थिती आहे चौपाटीवरची? नक्कीच थेट आपण दृश्य पाहूया। ही आहेत समुद्राची दृश्य। समुद्र हा खवळलेला आहे, काही वेळातच हायटाईड होणार आहे आणि हायटाईड 3 ते 4 मीटरच्या ज्या लाटा आहेत त्या या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला दिसतील। आणि आपण मुंबईमधील दादर चौपाटीला आले आहोत आणि हा दादर चौपाटी तुम्ही समुद्र बघू शकता। खवळलेला समुद्र असं बोलू शकतो आपण। परंतु काही जी लोक आहेत ते खास करून जेव्हा पाऊस आता कमी झालेला आहे, पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे, अशा वेळी या समुद्र ठिकाणी फिरण्यास आलेले आहेत दिसत आहेत। प्रशासनाकडनं अपील करण्यात आलेलं आहे का अशा वेळी समुद्राकडे जाऊ नका किंवा मग समुद्रापासून लांब राहा, कारण की हायटाईड आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुरू आहे आणि येणाऱ्या 12 तासामध्ये हाय अलर्ट दिलेला आहे, रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नये असं प्रशासन म्हणतंय। गर्दी दिसत नाहीये, पण काही लोक मात्र इथे आवर्जून हायटाईड पाहायला किंवा मग समुद्राची मजा घ्यायला इथे पोहोचलेली दिसत आहेत। प्रशासनाने सांगितलं असतानाही लोक मात्र निसर्गाची मजा घेण्यासाठी इथे पोहोचलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच काही मिनिटातच ही हायटाईड सुरू होईल। 6 नंतर हायटाईडला सुरुवात होणार, 6:53ची वेळ दिलेली आहे, त्यामुळे ह्या वेळातच काही वेळातच हायटाईडला सुरुवात होणार आहे आणि अशा वेळी समुद्रकिनाऱ्यात थांबू नये असं प्रशासनाने सांगितलंय। कदाचित इथे पोलिसांचाही काही वेळात राऊंड पडेल आणि जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना इथून दूर करण्याचा प्रयत्न पोलीस करतील असं चित्र इथे दिसतंय। सध्या तरी समुद्र कवळलेला आहे आणि हायटाईड काही वेळात होणार आहे। 3 ते 4 मीटरच्या ज्या लाटा उठणार आहेत, त्यामुळे एकंदरीतच इथेही लोकांनी सतर्क राहायला पाहिजे असं आपण जी मीडियाकडनं बोलूया। लोकांनी मजा करण्यासाठी इथे येऊ नये, कारण की पुढचे 12 तास पाऊसही असणार आहे आणि हायटाईड असणार आहे। अगदी कपिल, या मुंबईतल्या पावसासंदर्भातले आणि एकंदरीत हायटाईड संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।